प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा। आज कोणता दिवस आहे तुम्हाला माहित आहे का? हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस आहे। तुम्ही विचारत आहात का की हा तुमचा वाढदिवस आहे? खरोखरच माझा वाढदिवस म्हणजे मी पुन्हा जन्म घेतलेला दिवस, मी उद्धार झालेला दिवस। ह्या महिन्याच्या 18 तारखेला येशूने मला भेटले आणि मी पाप सोडून मन फिरवून उद्धाराचा अनुभव मिळवलेला एक दिवस आहे हा। 1972 साली जेव्हा मी आजारपणाच्या खाटेवर मृत्यूच्या जवळ होतो तेव्हा येशूने मला बरे केले हे तुम्हाला माहीत आहे। प्रभूने माझे सुजलेले हृदय चांगले सामान्य बनवून नवीन हृदय दिले। चालून शकणारे माझे पाय बरे करून चालू लावले। माझी मृत्यूची खाट बदलली आणि मला एक मोठा आनंद मिळाला। येशूने मला येशूने सांगितले की त्याने बरे केले। मी खूप प्रेमळ आणि निष्ठावान आहे। पूर्वी जसे अनेक देवतांना खूप आवडीने शोधत होतो, आता येशूला इतक्याच तळमळीने शोधले। चर्चला गेल्यावर मी नेहमी गुडघ्यावर उभे राहून मी दररोज प्रार्थना करेन आणि बायबल वाचेन। मी त्यावर खूप समर्पित होतो, पण माझ्याकडे उद्धाराचा अनुभव नव्हता, पुन्हा जन्माचा अनुभव नव्हता। एकीकडे भक्ती आणि दुसरीकडे पाप होते। माझे स्वभाव आणि जीवन बदलले नाही। भक्ती आणि परमेश्वरावरील प्रेम आणि विश्वास होतेच, पण 1972 साली परमेश्वराने मला भेटण्याची इच्छा केली। तेव्हा काही साक्षी मी ऐकल्या। येशूने माझे पाप दाखवले, मी पश्चाताप केला आणि उद्धार प्राप्त केला। हे अनुभव ऐकताना असे काही अनुभव असतात का? परमेश्वर आपल्याशी बोलतो का? मला हा अनुभव हवा होता, तहान लागली होती। तेव्हा परमेश्वर बोलला, तुझे पाप माझा चेहरा तुझ्यापासून लपवते। मी बोलतोय ते तुला ऐकू येत नाही। तुमच्या पापांचा पश्चाताप करा। मी काय पाप केलं? परमेश्वराला दारू प्यायलो का? धूम्रपान केलं का? एक बीडी सिगारेट मी ओढलेली नाही। आपण तेच पाप मानतो। परमेश्वराने माझं हृदय उघडून दाखवलं। मनाच्या आत बघ किती पाप आहेत, बघ अभिमान आहे, मत्सर आहे, चिडचिड आहे, राग आहे, वासना आहेत, किती पाप आहेत आतमध्ये भरलेलं आहे मनाच्या आत। हो, हे सगळं पाप आहे हे मला माहीत नव्हतं। परमेश्वरा, पाप म्हणजे बीडी सिगारेट ओढणं, दारू पिणं, खून करणं पाप आहे असं मी समजलो होतो। मग परमेश्वराने मला समजावलं, तेव्हा हे सगळं माझ्यात आहे, मला माफ करा असं सांगून काही दिवसांपासून प्रार्थना करत होतो मी। एके दिवशी मी निर्णय घेतला, मार्च महिन्याच्या 17 तारखेला रात्री 9 वाजता एका मोकळ्या छतावर जाऊन गुडघे टेकून, आज माझे पाप माफ करा, तुमच्या मुलासारखा मला बनवा, तुमच्या मुलाचा अनुभव मला पाहिजे। प्रभू, तुम्ही माझ्याशी बोलायला हवे, नाहीतर मी जाणार नाही। गुडघ्यावर उभा राहून प्रार्थना करतो, मी लहानपणापासून केलेले पाप प्रभू। आमच्या वडिलांनी आम्हाला याची जाणीव करून दिली। माझी आजी आज्ञाभंग करणारी होती, आणखी आदर करता वागलो, चोरी केली, खोट बोललो, हे सगळं पाप आहे असं मला वाटलं नाही। आमच्या घरात सांगितलं नाही, आम्ही भक्तिभावाने हिंदू कुटुंबात वाढलो, हे सगळं पाप आहे हे शिकवणार नाही। ख्रिश्चनांना संडे स्कूलमध्ये सांगून देतील, मला सगळं शिकवलं नाही का? मग सगळं पण पाप आहे का? असं रडत रडत मी मान्य केलं, मला माफ करा प्रभू, सगळं माझ्या नकळत झालं, हे सगळं मी केलं आहे, पाप माफ करा मला। पण तुम्ही माझे पाप माफ करावे म्हणून प्रार्थना केली। रात्री 9 वाजता मी गुडघ्यावर बसलो, 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता, पहाटे 1, 2, 3 वाजता झालं, मी सोडणार नाही। गुडघ्यावर उभा राहून प्रार्थना करतो, माझ्याशी बोला असं म्हणत। पहाटे 4 वाजले असतील। हाच मार्च महिना 18 तारखेला पहाटे 4 वाजता माझ्या मुला येशू मला 1972 मध्ये भेटला, बोलावले। किती मोठा आनंद होता माहितीये का? मी तुझे सर्व पाप माफ केले आहेत असे त्यांनी मला सांगितले। त्या पापाचे ओझे माझ्यापासून दूर झाले, माझे हृदय नवीन झाले, एक नवीन माणूस म्हणून मी बदललो। हे माझ्या लक्षात आले, येशूने मला देखील माफ केले, मला देखील मुलगा म्हणून
तुम्ही मला फोन केलात याचा मला खूप आनंद झाला. मी अश्रूंनी परमेश्वराची स्तुती केली. ते माझे आहे. जीवनातील विसरता येणारा दिवस होता. दिवसापासून माझ्या जीवनाची स्वभाव आणि गुणधर्म सर्व बदलले. प्रभूने मला एक नवीन हृदय दिले. मी सुखाचा दिवस काय आहे हे मला माहित नाही, पण मी उद्धार झाल्याचा दिवस विसरता येणारा दिवस आहे. इतक्या वर्षांपासून प्रभूने मला सुरक्षित ठेवले आणि सांभाळले. त्याच्या कृपेची आठवण करून मी स्तुती करतो. माझ्या प्रियजनांनो, आज तुम्हाला पाहून प्रभू एक शब्द सांगत आहेत. यशाया 43 अध्याय 1 वचन, भिऊ नकोस, मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे. तू माझा आहेस. मुली, तू माझी आहेस. तू घाबरू नकोस. तुम्हाला असा अनुभव मिळाला आहे का? मी सांगतो, मला नावाने हाक मारा, मी येशूचा आहे. परमेश्वराला बोलावणे माहित आहे. पाप माफ केले आहे. त्याने मला आपले मूल बनवले आहे ही खात्री आहे. मी सांगू शकतो. तुम्ही सांगू शकता का? मी भक्त आहे येशूला. विश्वास ठेवतो. मी विश्वास करतो. ते भूत देखील मान्य करते. बायबलमध्ये भूत देखील येशूच परमेश्वर आहे असे मान्य करते. भूताना येशू ख्रिस्त एकच आहे. परमेश्वर आहे असे म्हणणे नाही. पाप सोडून मन बदलून येशूला हृदयात स्वीकारलेला अनुभव आहे का? मी ख्रिश्चन झाल्यापासून 3 वर्षे झाली. मला हा अनुभव नाही. भक्ती असलेला ख्रिश्चन नाही. ते काम नाही. परमेश्वर माझ्या हृदयात तो आला आहे असे तो म्हणू शकतो का? तो म्हणतो, मुली, तू माझी आहेस. बेटा, माझे तेच आहे ज्यावरून मी तुम्हाला ओळखतो. तो म्हणतो की त्याने तुला वाचवले. अनुभव आजपर्यंत नाही. माझ्यासारखे रात्री तुम्ही प्रार्थना करायला हवे. गरज नाही. मी इतका मोठा पापी नाही. रात्री पापांची कबुली देण्यासाठी तुला असं असायला हवं होतं. तू एकटाच नाहीस. एकदा येशू, मी पापी आहे. तुझ्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा कर. तुमच्या मुलाला घाला आणि त्याला तिला आनंदी करा. प्रार्थना करून बघा. तुमच्या मनात तो बदल येत असल्याचे जाणवा. ते आनंद शक्य आहे. देवाचे मूल असल्याने आनंद मिळतो. आता जर आतापर्यंत वाचले गेले नाही तर आता हृदयावर हात ठेवून प्रार्थना करा. तुम्ही वाचलात, प्रभू, मी तुमचा आहे. तुमचा मुलगा आहे. प्रभूचे स्तुती करा. यापेक्षा मोठे आशीर्वाद काय आहे? हृदयावर हात ठेवून, प्रभू, हा मुलगा, ही मुलगी, येशू, माझे पाप माफ करा. मला तो अनुभव माझ्या हृदयात साठवायचा आहे. ते प्रार्थना करत आहे. घाबरू नका. माझ्या मुली आणि मुला, मी तुम्हाला सोडवले आहे. मला सांगा, प्रभू, या भावाशी बोला, या मुलीशी बोल, या व्यक्तीशी बोल. तुमचा अनुभव द्या. तुमचे मुलगा, मुलगी म्हणून हाक मारा आणि तो आशीर्वाद द्या. पाप माफ करून मुक्तता, नवीन हृदय द्या. प्रभू, असे आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला देवाची स्तुती असो. देवाची स्तुती असो. धन्यवाद. माफ केलेत. माझे हृदय स्वच्छ केलेत. माझ्यात तुम्ही आलात. मी तुमचा मुलगा, तुमची मुलगी. येशू, तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद. येशूच्या नावाने. आमेन. आमेन.